काय तुम्ही कधी खाल्ली आहे का हरभऱ्याच्या भाजीची सुक्की भाजी आहे. याला ना उन्हामध्ये वाळवलं जातं आणि नंतर हाताने असं चुरा केला जातो याचा आणि वर्षभरही याला आपण साठवून ठेवू शकतो. जेव्हा पण आपल्याला स्वयंपाकचा कंटाळा येतो किंवा भाजीला काही नसतं ना तेव्हा अशा पद्धतीच्या भाज्या गावाकडे केल्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. ह्याच्यात 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा बाजरीचं पीठ आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतला आहे. आता तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं सुद्धा घेऊ शकता. तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि त्यात जिरा मोहरी थोडीशी तडतडली की वरून कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे मस्त असा. आणि जास्त चविष्ट झणझणीत होण्यासाठी मी इथं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि वरून थोडंसं त्याला पण परतून घेतल्यानंतर हळद, आमच्याकडचा काळा मसाला टाकला आहे मी आणि वरून मिरची पावडर छान असं परतून झाल्यानंतर ना यात आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. उकळी येईपर्यंत छान उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला हे मिश्रण त्यात मिक्स करायचं आहे. भाजीला आपल्याला असं एकाच साईडनं हटवून घ्यायचं आहे म्हणजे त्यात गाठी वगैरे तयार होत नाही. आणि आपल्याला जर हे घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी टाकू शकतो किंवा मग पातळ पाहिजे असं रबरबीत तर त्यात आपण थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकू शकतो. वरून चवीनुसार मीठ टाक. सोपी झणझणीत मस्त अशी भाजी आहे ताईनो. एक भाकरी काही तुम्ही 1.5 भाकरी जास्तीची खाल एवढी जास्त चविष्ट लागते. मला तरी खूप जास्त आवडते. कंटाळाला किंवा भाजीला काही नसेल आणि असलंही तर मी खूप आवडीने हे बनवून खाते. ज्वारी किंवा बाजरी भाकरीसोबत 1 नंबर लागते आणि सोबत कांदा. गावाकडे किती छान असतं ना ताईनो, जास्त भाज्यांची गरज नाही, एखादीच भाजी बनते पण खूप मस्त लागतात त्या. तर तुम्ही ताईनो एकदा ना या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. बदमाश पोरगी हो दुर्वा. प्रत्येक आईला वाटतं की माझंच बाळ लई आगाव आहे पण आमचं खरंच आहे बदमाश. आता बिस्किट साठी रडते. 3:30 वाजले तिथे ते 5 पर्यंत एक सुद्धा दुकान उघडं नसतंय आणि रडत आहे. तर आता मला जायलाच पाहिजे. हा आपली गाडी दाखव. चल 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 दाखव ना कुठे आपली गाडी. ती नाही का आपली, ती नाही आपली. चल दुरू काय घेऊ अंगूर. चल कसे आहे तो टरबूज आणि हे आता उन्हाळा लागला, टरबूज आईस्क्रीम काही सुरू झालं सर्वांचं. तर दुर्वा खूप रडत होती, तिला दुकानातलं काहीतरी खायचंच असतं पहा म्हणून आले होते. आणि जाता जाताना मस्त इथं महादेवाच्या मंदिरात सुद्धा गेले होते. खरंच खूप छान वाटतं ताईनो इथं, मला शांती लागते इथं आल्यावर. बरेच दिवस झाले मी इथं आले नव्हते आणि पहिलं थोडंसं हे होतं, आता खूप छान केलंय. कोणी केले काय माहिती, खूप मस्त वाटत आहे आता. हो दुर्वा छान वाटते. जय जय बाप्पा, जय जय बाप्पा. चल मंदिरामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का बघा, तिकडे ना एक ठिकाण असं गार वाटतं. आता वरून एवढं ऊन आहे तरी सुद्धा तिथं खूप गार वाटत होतं. आणि माझ्या दुर्वाने पहा तिथूनच केळी घेतली, देवाजवळ होती ती प्रसाद, चला तिला तरी खायला भेटलं. असं केळी तिची खूप फेवरेट आहे बरं का, म्हणून तिने घेतली तिथून. तर मी तर पाया पडले, जास्त काही नाही पण मला खूप छान वाटतं तिथं बसल्यावर. मन जर आपलं शांत नसेल ना तर इथं आलो तर एकदम शांत होऊन जातं. इथं ना खरंच खूप छान वाटतं ताईनो. इथं मी आधी खूप जास्त यायचे, आत्ताच थोडंसं गावाकडे गेले आणि बाकी थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी काही आले नव्हते. पण आज आले. ऊन आहे इकडून पण एवढं मस्त इथं गार वाटत आहे ना खरंच. खूप जास्त मनाला शांती वाटते बरं का इथं येऊन. मन असं शांत होऊन जातं. काय ओढून देऊ. इथंच येऊन आम्ही प्रसाद पण घेतला, इथलाच पहा. काय
खा मुंगी लागली. जय जय बाप्पाला थँक्यू बोल. थँक्यू बोल. जय जय बाप्पा कर ना. जय जय बाप्पाचं खाऊ घेतलंस ना. हो दुर्वा इथून पाणी दे बोलत आहे जय जय बाप्पाला. तू दे ना दुर्वा. जय जय बाप्पा तुला खूप खूप आशीर्वाद देईल. मग देतेस पाणी. देते का. जय जय बाप्पाला तहान लागली. देते का. ए बद्दू चल जाऊ. खूप मस्त वाटत आहे. तर गार गार वाटत आहे बरं का. जायची इच्छा होत नाही. माहीची वाट पाहते. चल माही दिदी एकटी चल बाय. या सर्वांनी आईस्क्रीम खायला. आता उन्हाळ्यात सुरू झालं असेल टरबूज खरबूज आईस्क्रीम. हो दुर्वा. दुर्वा ना आमचं स्वतःचं संपून आमचं मागते म्हणून आम्ही पण संपून टाकतो नाही का. कशी हो म्हणते. संपून टाकायचं आम्ही पण. नाहीतर तू मागशील ना. मागशील ना तू आमचं. हा आईस्क्रीम. काय खाते तू. काय खाते. काय काय खाते. नीट सांग. नीट काय काय खाते. ह्याचं नाव काय आहे. काय आहे. काय खाते तू. हा तुला काय खायचंय. आईस्क्रीम. आईस्क्रीम बोल ना. आईस्क्रीम बोल. ती संपून आमचं मागायला तयार होईल. फिनिश फिनिश. डायरेक्ट खाते अशी. गिळतेच. टरबूज आणि द्राक्ष घेऊन आले होते. तेच पाण्यात ठेवलं थोड्या वेळ. आणि तुम्हाला जर डेली व्लॉग्स पाहायला आवडत असेल ताईनो तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर मन खोलून सपोर्ट करा. चला बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.